नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सिम्पली एज्युकेशनमध्ये मी शेखर सर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या एक नवीन व्हिडिओला सुरू करतोय. या व्हिडिओमध्ये आपण जमीन वसूल व सातारा संस्थान यावरती 50 प्रश्नांचा सराव करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो, जे की तुमच्या पहिल्या काही परीक्षेमध्ये येऊन गेलेले काही प्रश्न सुद्धा आहेत आणि काही संभाव्य प्रश्न सुद्धा मी यामध्ये दिलेले आहेत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या नवीन व्हिडिओला आपण आता सुरू करूया. तर चला विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1. कायमधारा म्हणजे परमानंट सेटलमेंट ही पद्धत कोणी सुरू केली? कायमधारा म्हणजे परमानंट सेटलमेंट ही पद्धत कोणी सुरू केली? पर्याय क्रमांक 1 आहे लॉर्ड डलहौसी, 2 नंबर लॉर्ड कॉर्नवॉलिस, पर्याय क्रमांक 3 आहे थॉमस मनरो आणि पर्याय क्रमांक 4 आहे विलियम बेंटिक. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लॉर्ड कॉर्नवॉलिस. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 2. रयतवारी पद्धतीचे जनक कोणास मानले जाते? रयतवारी पद्धतीचे जनक कोणास मानले जाते? 1 नंबर पर्याय कॉर्नवॉलिस आणि शोर, 2 नंबर पर्याय थॉमस मनरो आणि कॅप्टन रीड, पर्याय क्रमांक 3 आहे होल्ट मॅकेन्झी, पर्याय क्रमांक 4 आहे एल्फिन्स्टन. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 थॉमस मनरो आणि कॅप्टन रीड. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 3. महालवारी पद्धतीत जमिनीचा मालक कोण मानला जातो? महालवारी पद्धतीत जमिनीचा मालक कोण मानला जातो? 1 नंबर पर्याय वैयक्तिक शेतकरी, पर्याय क्रमांक 2 आहे जमीनदार, पर्याय क्रमांक 3 आहे संपूर्ण गाव किंवा महाल, पर्याय क्रमांक 4 आहे ब्रिटिश सरकार. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 संपूर्ण गाव किंवा महाल. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 4. लॉर्ड कॉर्नवॉलिसने कायमधारा पद्धत कोणत्या वर्षी सुरू केली किंवा लागू केली? लॉर्ड कॉर्नवॉलिसने कायमधारा जी पद्धत होती ती कोणत्या वर्षी लागू केली? 1 नंबर पर्याय 1793, पर्याय क्रमांक 2 आहे 1799, पर्याय क्रमांक 3 आहे 1818, पर्याय क्रमांक 4 आहे 1857. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1793. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 5. मुंबई प्रांतात रयतवारी पद्धत कोणी लागू केली? मुंबई प्रांतात रयतवारी पद्धत कोणी लागू केली? 1 नंबर पर्याय माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, पर्याय क्रमांक 2 आहे थॉमस मनरो, पर्याय क्रमांक 3 आहे ग्रँड डफ, पर्याय क्रमांक 4 आहे लॉर्ड हेस्टिंग्स. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन. आता बघूया प्रश्न क्रमांक 6. भारतातील ब्रिटिश साम्राज्याच्या सर्वाधिक म्हणजे 51% भागावर कोणती महसूल पद्धत लागू होती? भारतातील ब्रिटिश साम्राज्याच्या सर्वाधिक भागावर कोणती महसूल पद्धत लागू होती? 1 नंबर पर्याय कायमधारा पद्धत, 2 नंबर महालवारी पद्धत, 3 नंबर रयतवारी पद्धत, पर्याय क्रमांक 4 आहे मालगुजारी पद्धत. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रयतवारी पद्धत. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 7. सनसेट लॉ कोणत्या महसूल पद्धतीशी संबंधित होता? सनसेट लॉ कोणत्या महसूल पद्धतीशी संबंधित होता? 1 नंबर पर्याय रयतवारी, 2 नंबर कायमधारा, 3 नंबर महालवारी, पर्याय क्रमांक 4 आहे खोती. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कायमधारा पद्धत किंवा जमीनदारी पद्धत. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 8. महालवारी पद्धत प्रामुख्याने भारताच्या कोणत्या भागात लागू करण्यात आली? महालवारी पद्धत भारताच्या प्रामुख्याने कोणत्या भागात लागू करण्यात आली? 1 नंबर पर्याय बंगाल आणि बिहार, पर्याय क्रमांक 2 आहे मद्रास आणि मुंबई, पर्याय क्रमांक 3 आहे पंजाब आणि उत्तर भारत, पर्याय क्रमांक 4 आहे मराठवाडा. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पंजाब आणि उत्तर भारत म्हणजे वायव्य प्रांत. तर बघूया प्रश्न क्रमांक 9. रयतवारी पद्धतीत शेतसारा गोळा करण्याची जबाबदारी कोणावर होती? रयतवारी पद्धतीत शेतसारा गोळा करण्याची जबाबदारी कोणावर होती? 1 नंबर पर्याय जमीनदार, 2 नंबर पर्याय पाटील, 3 नंबर पर्याय लंबरदार, पर्याय क्रमांक 4 आहे थेट सरकारी अधिकारी. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 थेट सरकारी अधिकारी. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 10. 1823 मध्ये पुण्यात जमिनीची मोजणी करून रयतवारी पद्धत राबवण्याचा पहिला प्रयोग कोणी केला? 1823 मध्ये पुण्यात जमिनीची मोजणी करून रयतवारी पद्धत राबवण्याचा पहिला प्रयोग कोणी केला? 1 नंबर पर्याय आहे रॉबर्ट प्रिंगल, पर्याय क्रमांक 2 आहे लेफ्टनंट विंगेट, पर्याय क्रमांक 3 आहे गोल्डस्मिथ, पर्याय क्रमांक 4 आहे कॅप्टन रीड. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रॉबर्ट प्रिंगल. आता बघूया प्रश्न क्रमांक 11. रॉबर्ट प्रिंगलची महसूल आकारणी अयशस्वी का ठरली? रॉबर्ट प्रिंगलची महसूल आकारणी अयशस्वी का ठरली? 1 नंबर पर्याय ती खूप कमी होती, पर्याय क्रमांक 2 आहे ती जमिनीच्या मोजणीवर आधारित नव्हती,
पर्याय क्रमांक 3 आहे ती उत्पन्नाच्या 55% इतकी प्रचंड होती. आणि पर्याय क्रमांक 4 आहे शेतकऱ्यांनी त्यांना त्याचा विरोध केला होता. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ती उत्पन्नाच्या 55% इतकी प्रचंड होती. आता बघूया प्रश्न क्रमांक 12. 1847 मधच्या जॉईंट रिपोर्टनुसार जमिनीची मोजणी आणि प्रतवारी कोणी निश्चित केली? 1847च्या जॉईंट रिपोर्टनुसार जमिनीची मोजणी आणि प्रतवारी कोणी निश्चित केली? 1 नंबर पर्याय कॉर्नवॉलिस, 2 नंबर पर्याय प्रिंगल, पर्याय क्रमांक 3 आहे गोल्डस्मिथ आणि विंगेट, पर्याय क्रमांक 4 आहे डलहौसी. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोल्डस्मिथ आणि विंगेट. आता बघूया प्रश्न क्रमांक 13. कायमधारा पद्धतीत सरकारचा वाटा किती टक्के निश्चित करण्यात आला होता? कायमधारा पद्धतीत सरकारचा वाटा किती टक्के निश्चित करण्यात आला होता? 1 नंबर पर्याय 50%, 2 नंबर पर्याय 33%, पर्याय क्रमांक 3 आहे 89% म्हणजे 10/11 भाग आणि पर्याय क्रमांक 4 आहे 11% म्हणजे 1/11 भाग. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 89% म्हणजे 10/11 भाग. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 14. महालवारी पद्धतीची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? महालवारी पद्धतीची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? 1 नंबर पर्याय होल्ट मॅकेन्झी, 2 नंबर थॉमस मनरो, 3 नंबर अलेक्झांडर रिफ्ट, पर्याय क्रमांक 4 आहे सर जॉन शोअर. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 होल्ट मॅकेन्झी. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 15. कोकणात जमीन महसूल गोळा करण्यासाठी कोणती पद्धत अस्तित्वात होती? कोकणात जमीन महसूल गोळा करण्यासाठी कोणती पद्धती अस्तित्वात होती? 1 नंबर पर्याय खोती पद्धत, 2 नंबर देशमुखी पद्धत, पर्याय क्रमांक 3 आहे रयतवारी पद्धत, पर्याय क्रमांक 4 आहे महालवारी पद्धत. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 खोती पद्धत. आता बघूया प्रश्न क्रमांक 16. रयतवारी पद्धतीत जमिनीची फेरमोजणी म्हणजे रिव्हिजन किती वर्षांनी केली जात असे? रयतवारी पद्धतीमध्ये जमिनीची फेरमोजणी किती वर्षांनी केली जात असे? 1 नंबर पर्याय दरवर्षी, पर्याय क्रमांक 2 आहे 10 वर्षांनी, पर्याय क्रमांक 3 आहे 30 वर्षांनी, पर्याय क्रमांक 4 आहे कधीच नाही. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 30 वर्षांनी. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 17. ब्रिटिशांच्या जमीन महसूल धोरणाचा भारतीय शेतीवर काय परिणाम झाला? ब्रिटिशांच्या जमीन महसूल धोरणाचा भारतीय शेतीवर काय परिणाम झाला? 1 नंबर पर्याय शेतीचे व्यापारीकरण झाले, पर्याय क्रमांक 2 आहे शेतकरी कर्जबाजारी झाला, पर्याय क्रमांक 3 आहे ग्रामीण अर्थव्यवस्था मोडकळीस आली आणि पर्याय क्रमांक 4 आहे वरीलपैकी सर्व. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 18. इनाम कमिशनची स्थापना 1852 मध्ये झाली होती. ती कशासाठी करण्यात आली होती असं विचारलेलं आहे. इनाम कमिशनची स्थापना कशासाठी करण्यात आली होती? 1 नंबर पर्याय शेतकऱ्यांना बक्षिसे देण्यासाठी, पर्याय क्रमांक 2 आहे इनाम जमिनीची चौकशी करून त्या जप्त करण्यासाठी, पर्याय क्रमांक 3 आहे जमीन महसूल कमी करण्यासाठी, पर्याय क्रमांक 4 आहे शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इनाम जमिनीची चौकशी करून त्या जप्त करण्यासाठी. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 19. कायमधारा पद्धतीत जमिनीचा मालक कोण बनला? कायमधारा पद्धतीत जमिनीचा मालक कोण बनला? 1 नंबर पर्याय शेतकरी, 2 नंबर पर्याय सरकार, 3 नंबर पर्याय जमीनदार, पर्याय क्रमांक 4 आहे सावकार. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जमीनदार. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 20. मुंबई इलाक्याचे पहिले महसूल आयुक्त म्हणजे रेव्हेन्यू कमिशनर म्हणून कोणाची नियुक्ती झाली? मुंबई इलाक्याचे पहिले महसूल आयुक्त म्हणजे रेव्हेन्यू कमिशनर म्हणून कोणाची नियुक्ती झाली? 1 नंबर पर्याय विलियम चॅपलिन, 2 नंबर पर्याय एल्फिन्स्टन, 3 नंबर पर्याय रॉबर्टसन, पर्याय क्रमांक 4 आहे ग्रँड डफ. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विलियम चॅपलिन. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 21. रयतवारी पद्धत सर्वप्रथम कोणत्या जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर राबवण्यात आली? रयतवारी पद्धत सर्वप्रथम कोणत्या जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर राबवण्यात आली? 1 नंबर पर्याय पुणे, 2 नंबर बारामहल म्हणजे मद्रास, पर्याय क्रमांक 3 आहे ठाणे, 4 नंबर पर्याय सातारा. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बारामहल मद्रास. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्रात रयतवारीचा पहिला प्रयोग कोणत्या तालुक्यात करण्यात आला? महाराष्ट्रात रयतवारीचा पहिला प्रयोग कोणत्या तालुक्यात करण्यात आला? 1 नंबर पर्याय इंदापूर, 2 नंबर बारामती, 3 नंबर हवेली, पर्याय क्रमांक 4 आहे वाई. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इंदापूर. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 23.
दक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ फंड म्हणजे डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ फंड कधी पास झाला? आपल्याला जो रिलीफ फंड आहे तो कधी पास झाला असं विचारलेलं आहे. 1 नंबर पर्याय 1857, 2 नंबर 1875, 3 नंबर 1879, पर्याय क्रमांक 4 आहे 1885. विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1879. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 24. कायमधारा पद्धत कोणत्या भागात लागू नव्हती? कायमधारा पद्धत कोणत्या भागात लागू नव्हती? बंगाल, 2 नंबर बिहार, पर्याय क्रमांक 3 आहे ओडिसा, पर्याय क्रमांक 4 आहे पंजाब. विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पंजाब. पंजाब येथे कायमधारा पद्धत लागू नव्हती. पंजाबला महालवारी पद्धत होती विद्यार्थी मित्रांनो. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 25. इंग्रजांनी भारतात महसूल पद्धती का बदलल्या? इंग्रजांनी भारतात महसूल पद्धती का बदलल्या? 1 नंबर पर्याय शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, 2 नंबर पर्याय जास्तीत जास्त महसूल गोळा करण्यासाठी, पर्याय क्रमांक 3 आहे भारतीय राजांना मदत करण्यासाठी आणि पर्याय क्रमांक 4 आहे शेती सुधारण्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जास्तीत जास्त महसूल गोळा करण्यासाठी. आता बघूया प्रश्न क्रमांक 26. इथून पुढचे प्रश्न आहे ना विद्यार्थी मित्रांनो हे साताऱ्याच्या संस्थानावरती अवलंबून आहेत. साताऱ्याच्या संस्थानाविषयीचे 25 प्रश्न पुढचे आहेत. आता बघूया प्रश्न क्रमांक 26. 1818 मध्ये पेशवाईचा अंत झाल्यानंतर डेक्कनचा पहिला कमिशनर कोण झाला? 1 नंबर पर्याय माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, 2 नंबर पर्याय ग्रँड डफ, 3 नंबर पर्याय आर्थर वेलेस्ली, पर्याय क्रमांक 4 आहे मॅकलम. विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन. तर बघूया प्रश्न क्रमांक 27. एल्फिन्स्टनने साताऱ्याच्या गादीवर कोणाची स्थापना केली? एल्फिन्स्टनने साताऱ्याच्या गादीवर कोणाची स्थापना केली? 1 नंबर पर्याय छत्रपती शाहू महाराज, पर्याय क्रमांक 2 आहे छत्रपती प्रताप सिंग, पर्याय क्रमांक 3 आहे आप्पासाहेब, पर्याय क्रमांक 4 आहे शहाजीराजे. विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 छत्रपती प्रताप सिंह. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 28. सातारा राज्याचे प्रशासन पाहण्यासाठी ब्रिटिशांनी कोणाची पॉलिटिकल एजंट म्हणून नेमणूक केली? सातारा राज्याचे प्रशासन पाहण्यासाठी ब्रिटिशांनी पॉलिटिकल एजंट म्हणून कोणाची नेमणूक केली? 1 नंबर पर्याय जेम्स ग्रँड डफ, 2 नंबर थॉमस मनरो, पर्याय क्रमांक 3 आहे विल्यम बेंटिक, पर्याय क्रमांक 4 आहे रॉबर्टसन. विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जेम्स ग्रँड डफ. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 29. एल्फिन्स्टन मुंबईचा गव्हर्नर कधी झाला? एल्फिन्स्टन हा मुंबईचा गव्हर्नर कधी झाला? 1 नंबर पर्याय 1817, 2 नंबर पर्याय 1819, पर्याय क्रमांक 3 आहे 1827, पर्याय क्रमांक 4 आहे 1830. विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1819. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 30. दत्तक विधान नामंजूर करून सातारा संस्थान कोणी खालसा केले? दत्तक विधान नामंजूर म्हणजे डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स करून सातारा संस्थान कोणी खालसा केले? 1 नंबर पर्याय लॉर्ड हेस्टिंग्स, 2 नंबर लॉर्ड वेलेस्ली, 3 नंबर लॉर्ड डलहौसी, पर्याय क्रमांक 4 आहे लॉर्ड कॅनिंग. विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लॉर्ड डलहौसी. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 31. सातारा संस्थान कोणत्या वर्षी खालसा करण्यात आले? सातारा संस्थान कोणत्या वर्षी खालसा करण्यात आले? 1 नंबर पर्याय 1848, 2 नंबर 1853, 3 नंबर पर्याय 1856, पर्याय क्रमांक 4 1857. विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1848. हे जे संस्थान आहे ते पहिलं संस्थान होतं विद्यार्थी मित्रांनो. सातारा संस्थान हे पहिलं संस्थान होतं जे की 1848 खालसा करण्यात आलं होतं. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 32. छत्रपती प्रतापसिंह महाराजांना पदच्युत करून म्हणजे गादीवरून काढून कोठे ठेवण्यात आले होते? प्रश्न परत एकदा समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. छत्रपती प्रतापसिंह महाराजांना पदच्युत करून किंवा गादीवरून काढून कोठे ठेवण्यात आले होते? 1 नंबर पर्याय ब्रह्मदेश म्हणजे मंडाले, 2 नंबर पर्याय काशी म्हणजे वाराणसी, पर्याय क्रमांक 3 आहे रंगून, पर्याय क्रमांक 4 आहे अंदमान. विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 काशी वाराणसी येथे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 33. छत्रपती प्रतापसिंह यांची बाजू मांडण्यासाठी इंग्लंडला गेलेले वकील कोण होते? छत्रपती प्रतापसिंह यांची बाजू मांडण्यासाठी इंग्लंडला गेलेले वकील कोण होते? 1 नंबर रंगो बापूजी गुप्ते, 2 नंबर बाळाजी पंत नातू, पर्याय क्रमांक 3 आहे रंगोजी साळोखे, पर्याय क्रमांक 4 आहे तात्या टोपे. विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रंगो बापूजी गुप्ते. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 34.
प्रतापसिंह महाराजांच्या विरोधात कट कारस्थान करणारा प्रमुख व्यक्ती कोण होता? प्रतापसिंह महाराजांच्या विरोधात कट कारस्थान करणारा व्यक्ती कोण होता? 1 नंबर पर्याय त्र्यंबक ढिंगळे, पर्याय क्रमांक 2 आहे बाळाजी पंत नातू, पर्याय क्रमांक 3 आहे बाजीराव दुसरा, पर्याय क्रमांक 4 आहे नाना फडणवीस. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बाळाजी पंत नातू. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 35. 1839 मध्ये प्रतापसिंहांना गादीवरून काढल्यानंतर ब्रिटिशांनी कोणाला साम्राज्याचा राजा बनवले? 1839 मध्ये प्रतापसिंहांना गादीवरून काढल्यानंतर ब्रिटिशांनी कोणाला साम्राज्याचा म्हणजे साताऱ्याचा राजा बनवले? 1 नंबर पर्याय शहाजीराजे अप्पासाहेब, पर्याय क्रमांक 2 आहे व्यंकोजी, पर्याय क्रमांक 3 आहे शिवाजी तिसरा, पर्याय क्रमांक 4 आहे राजाराम. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शहाजीराजे म्हणजे अप्पासाहेब. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 36. एल्फिन्स्टनने पेशवाईतील कोणता विभाग तसाच चालू ठेवला? एल्फिन्स्टनने पेशवाईतील कोणता विभाग तसाच चालू ठेवला? 1 नंबर पर्याय हुजूर दप्तर, पर्याय क्रमांक 2 आहे न्याय खाते, पर्याय क्रमांक 3 आहे पोलीस खाते, पर्याय क्रमांक 4 आहे लष्कर. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हुजूर दप्तर हे खाते म्हणजे हा विभाग तसाच चालू ठेवला. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 37. ब्रिटिशांनी साताऱ्याच्या राज्याची तैनाती फौजेचा करार कधी केला? ब्रिटिशांनी साताऱ्याच्या राज्याशी जो तैनाती फौजेचा करार केलेला आहे तो कधी केला होता असं विचारलेलं आहे. 1 नंबर पर्याय 25 सप्टेंबर 1819, 2 नंबर पर्याय 1818, 3 नंबर पर्याय 1817, पर्याय क्रमांक 4 आहे 1820. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 25 सप्टेंबर 1819. आता बघूया प्रश्न क्रमांक 38. सातारा संस्थान खालसा करण्याचे मुख्य कारण काय होते? सातारा संस्थान खालसा करण्याचे मुख्य कारण काय होते? 1 नंबर पर्याय गैरकारभार, 2 नंबर पर्याय दत्तक वारसा न मंजूर, पर्याय क्रमांक 3 आहे राजाचा मृत्यू, पर्याय क्रमांक 4 आहे बंडखोरी. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दत्तक वारसा नामंजूर. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 39. रंगो बापूजी गुप्ते यांनी लंडनमध्ये प्रतापसिंहाची बाजू मांडण्यासाठी किती वर्षे वास्तव्य केले? रंगो बापूजी गुप्ते यांनी लंडनमध्ये प्रतापसिंहाची बाजू मांडण्यासाठी किती वर्ष वास्तव्य केले लंडनमध्ये? ठीक आहे, असं विचारलेलं आहे. 1 नंबर पर्याय 5 वर्ष, 2 नंबर पर्याय 10 वर्ष, 3 नंबर पर्याय 13 वर्ष, पर्याय क्रमांक 4 आहे 15 वर्ष. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 13 वर्ष. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 40. एल्फिन्स्टनने दक्षिणा फंड कशासाठी वापरण्याचा निर्णय घेतला? एल्फिन्स्टनने दक्षिणा फंड कशासाठी वापरण्याचा निर्णय घेतला? 1 नंबर पर्याय ब्राह्मणांना दक्षिणा देण्यासाठी, पर्याय क्रमांक 2 आहे मंदिर बांधण्यासाठी, पर्याय क्रमांक 3 आहे संस्कृत आणि पाश्चात्य शिक्षणासाठी, पर्याय क्रमांक 4 आहे रस्ते बांधण्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संस्कृत आणि पाश्चात्य शिक्षणासाठी. आता बघूया प्रश्न क्रमांक 41. जावळीचे खोरे आणि प्रतापगड साताऱ्याच्या राजाकडून ब्रिटिशांनी का ताब्यात घेतले? जावळीचे खोरे आणि प्रतापगड साताऱ्याच्या राजाकडून ब्रिटिशांनी का ताब्यात घेतले? 1 नंबर पर्याय संरक्षणाच्या कारणास्तव, 2 नंबर पर्याय महसुलासाठी, 3 नंबर पर्याय पर्यटनासाठी, पर्याय क्रमांक 4 आहे वरीलपैकी नाही. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संरक्षणाच्या कारणास्तव. आता बघूया प्रश्न क्रमांक 42. एल्फिन्स्टनने जमीन महसूल निश्चित करण्यासाठी कोणाची मदत घेतली? 1 नंबर पर्याय देशपांडे आणि कुलकर्णी, 2 नंबर पाटील आणि मामलतदार, 3 नंबर इनामदार आणि पर्याय क्रमांक 4 आहे सावकार. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पाटील आणि मामलतदार. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 43. छत्रपती प्रतापसिंहांनी साताऱ्यात सुधारणा करताना कोणता रस्ता बांधला? छत्रपती प्रतापसिंहांनी साताऱ्यात सुधारणा करताना कोणता रस्ता बांधला? 1 नंबर पर्याय सातारा आणि महाबळेश्वर, 2 नंबर सातारा आणि पुणे, 3 नंबर सातारा आणि कोल्हापूर, पर्याय क्रमांक 4 आहे सातारा आणि पंढरपूर. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सातारा आणि महाबळेश्वर. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 44. प्रतापसिंहांनी मुलांच्या शिक्षणासाठी कोणते पुस्तक लिहून घेतले? प्रतापसिंहांनी मुलांच्या शिक्षणासाठी कोणते पुस्तक लिहून घेतले? 1 नंबर पर्याय राजनीती, 2 नंबर पर्याय राज्य व्यवहार कोश, पर्याय क्रमांक 3 आहे सबनीती, पर्याय क्रमांक 4 आहे नीतिशतक. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सबनीती, जे की 1827 मधला आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 45.
महाराष्ट्रात ब्रिटिशांची प्रशासकीय घडी बसवताना एल्फिन्स्टनने कोणाला झुकते माप दिले? महाराष्ट्रात ब्रिटिशांची प्रशासकीय घडी बसवताना एल्फिन्स्टनने कोणाला झुकते माप दिले? 1 नंबर पर्याय शेतकरी, 2 नंबर पर्याय जहागीरदार आणि सरदार, क्रमांक 3 आहे व्यापारी, पर्याय क्रमांक 4 आहे कामगार. विद्यार्थी मित्रांनो, उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जहागीरदार आणि सरदार. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 46. 1857च्या उठावात साताऱ्यातून कोणी नेतृत्व केले? 1857च्या उठावात साताऱ्यातून कोणी नेतृत्व केले? 1 नंबर रंगो बापूजी गुप्ते, 2 नंबर प्रतापसिंह, 3 नंबर आप्पासाहेब, पर्याय क्रमांक 4 आहे चिमासाहेब. विद्यार्थी मित्रांनो, उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रंगो बापूजी गुप्ते. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 47. सातारा शहरात यवतेश्वर येथे तलाव कोणी बांधला? सातारा शहरात यवतेश्वर येथे तलाव कोणी बांधला? 1 नंबर पर्याय एल्फिन्स्टन, 2 नंबर पर्याय ग्रँड डफ, पर्याय क्रमांक 3 आहे छत्रपती प्रतापसिंह, पर्याय क्रमांक 4 आहे आप्पासाहेब. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 छत्रपती प्रतापसिंह. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 48. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशनची सोसायटीची स्थापना कोणी केली? पर्याय क्रमांक 1 जगन्नाथ शंकर सेठ, पर्याय क्रमांक 2 आहे टिळक, पर्याय क्रमांक 3 आहे आगरकर, पर्याय क्रमांक 4 आहे फुले. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जगन्नाथ शंकर सेठ. तर बघूया प्रश्न क्रमांक 49. एल्फिन्स्टन नंतर मुंबईचा गव्हर्नर कोण झाला? एल्फिन्स्टन नंतर मुंबईचा गव्हर्नर कोण झाला? 1 नंबर पर्याय सर जॉन माल्कन, पर्याय क्रमांक 2 आहे विलियम चॅपलिन, पर्याय क्रमांक 3 आहे क्लेअर, पर्याय क्रमांक 4 आहे ग्रँड डफ. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सर जॉन माल्कन. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 50, जो की आपल्या या व्हिडिओचा सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न बघा काय आहे, तर सातारा संस्थान खालसा केल्यानंतर साताऱ्याचा पहिला कलेक्टर म्हणजे जिल्हा अधिकारी म्हणून कोणाची नेमणूक झाली? पर्याय क्रमांक 1 आहे HBE फ्रियर, 2 नंबर पर्याय कॉक्स, पर्याय क्रमांक 3 आहे डफ, पर्याय क्रमांक 4 आहे रॉबर्टसन. विद्यार्थी मित्रांनो, उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 HBE फ्रियर, हे त्याचं उत्तर आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टोटल 50 प्रश्न दिलेले आहेत. त्या 50 प्रश्नांचा तुम्ही चांगला सराव करा. हे प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. तुमची जे पण आगामी परीक्षा येईल ना, त्या परीक्षेसाठी हे महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. राज्यसेवे MPSCची गट ब गट क साठी सुद्धा हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. जमीन महसुलीवरती मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये मी दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्याचप्रमाणे सातारा संस्थानावरती सुद्धा मी महत्त्वाचे काही प्रश्न तुम्हाला यामध्ये दिलेले आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना मैत्रिणींना या व्हिडिओची लिंक शेअर करा. धन्यवाद.